जसं की तुम्ही बघताय जागा शिफ्ट झालेली आहे. आम्ही आता आलेलो आहे आमच्या मम्मीच्या घरी टेकनाळला. मोठा बंगला आहे हा असा. ही तिची छोटीशी अडगळीची खोळी आहे. आता ब्लॉगचा विषय असा म्हणजे आज काय मेजर काय नाही, आमचं होतं मेजर, कारण ते आता शिफ्ट झालंय की परत आता कोल्हापूरला जायचंय. एक गावाकडे लग्न आहे आपल्या नरेवाडीला, ते करायचं. मम्मीला आणि श्रद्धाला पिक करायला आलोय आणि रस्त्यात एक दोन माणसं आहेत त्यांना पण पिक करायचं आणि गावाला नेऊन सोडून यायचं. बस काम झालं आपलं. त्यांना तिथं सोडलं, आपण आपली गाडी घ्यायची आणि कोल्हापूरला निघायचं, कारण की आपल्याला भेटायचं श्रीमान दादांना. माझ्यापेक्षा श्रीमान दादांना भेटायची. सगळ्या रात्रीपासून झोपाय नाही टेन्शन मध्ये की बाबा श्रीमान दादांना भेटल्यावर काय करू, हात धरू, पाय धरू, कानी काय धरू. काय नाही, आजचा मेन टॉपिक आहे भाऊंना भेटण्याचं. भाऊ कोल्हापूरला फर्स्ट टाइम येत असेल मला वाटते, काय येऊन गेला ऑलरेडी, पण खरं असं इव्हेंट साठी पहिल्यांदाच येत असेल. आणि तो इव्हेंट हा ऍक्च्युली कर्नूचा असं म्हटलं जातंय, कारण काय नाही कर्नूचाच असणार, नाही तर श्रीमाननं सांगितलं असतं रे की बाबा माझा इव्हेंट आहे, मी असं कधीतरी कुठेतरी भेटेन. मेन हे आता श्रीमान दादा येणार आहेत कुठं, कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीतल्या रिलायन्स मॉलला. तिथं आता बघायचं, कर्नूचा इव्हेंट आहे. कारण श्रीमान दादा येणार अशी आम्हाला दोघांना हे आहे, गॅरंटी आहे, कारण की आम्ही इकडनं तिकडनं थोडे सोर्सेस मधनं माहिती गोळा केलेली आहे आणि आमचे थोडेसे एक अंदाज छक्के पंजे उडून आम्ही जाणार आहे आता श्रीमान दादांना भेटायला. जर ते भेटले तर, नाही भेटले तर कर्नू दादांचे पाय पडून यायचे, एक टिकला लावून जायचं फक्त बस. नेपच्यूनला असं म्हणजे खरोखर असं म्हणजे वरती आकाशाकडे बघायची गरज नाही पडणार, समोर असं दिसेल नेपच्यून आम्हाला रिलायन्स मॉल मध्ये टिकला लावलेला. चला मग पुढं काय काय होतंय तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच. आज जरा गडबडीचा विषय राहणार आहे. सो ऍट द एंड जर तुम्हाला ब्लॉग मध्ये श्रीमान दादा दिसले तर मला आयुष्याला सार्थ लागून गेलं थोडस. तेजाच्या आणि माझ्या भाई बघा केवढा डिप्रेशन मध्ये, काय होणार आहे जी त्याला काळजी लई लागली. भाई के आइडियल आ रहे हमारे भी है, उसके थोड़े ज्यादा है, 2-3 साल बड़े हैं हमसे. लग्न आता झालेला आहे एकदम रात्री तसा. लग्न आता झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे बॅक टू कोल्हापूर. बरोबर 1:30 वाजलेले आहेत. जर विथ ॲक्युरेट सी आपण गाडी चालवली आणि परफेक्ट टाइम न थांबता ब्रेक घेता गेलो तर श्रीमान भाऊंना भेटण्याचा चान्स आम्हाला मिळू शकतो. भांदेल की भावा, इज्जत भावा, प्रॉपर इज्जत. आपण पोहोचलेलो आहे एसर इव्हेंट रिलायन्स मॉल कोल्हापूर. श्रीमान दादा फक्त दिसू दे, बाकी आता असं बघायला गेलं तर पब्लिक तर ठीक आहे. पार्किंग फुल झाले. संडेच्या दुपारच्या मानान खूप पार्किंग प्रमाणावर भरलेले आहे. अपेक्षा तेवढी भंग होऊ नये, एवढा किलोमीटरचा प्रवास चुकीचा जाऊ नये एवढीच इच्छा. बघूया इव्हेंट. तर आता टायमिंग तर उशीर झालेली आहे, कारण की टायमिंग 3चा होता आणि आम्हाला पोचायला तर 4 वाजलेत. बघूया पुढं कसं जायचं आहे. गर्दी तर दिसतच असेल तुम्हाला, म्हणजे टिप ठेवणारी जास्त नाही, कमी पण नाही आणि जास्त पण नाही माणसं. कारण आता मजा येणार आहे. श्रीमान भाऊ जर आले तर मॉल खरोखर आहे ना बादशाह होऊन जाणार आहे. मागे जनता तरी बघू शकता तुम्ही, जाम जमलेले आहे. थोडे आमच्यासारखे टिप्पा गोळा करणारी माणसं पण येऊन थांबलेले आहे श्रीमान भाऊंच्या येण्यासाठी, मोस्टली करण भाऊंच्या इव्हेंटसाठी.
फर्स्ट टाइमच एसरचं इव्हेंट कोल्हापूरमध्ये ॲज अ रिलायन्स मॉलमध्ये होत असेल मला वाटतं, होय ना? याआधी नाही झालेला नाही, आधी नाही, पहिल्यांदाच असं गेमिंग इव्हेंट व्हायला झाला असेल, संगीत वगैरे झाला असेल छोट्या प्रमाणात. अरे एवढं ॲडव्हर्टाईज केल्या म्हणलं सांगता येत नाही. आणि त्यात डेव्हलपमेंट खरं वाटते, खरं थोडीफार डेव्हलपमेंट पथावरती आहे. भाऊ आता ह्याच्यानंतर पण आपल्याकडे सारखं येऊन जाण्याची शक्यता वाढू शकते. ह्याच्यानंतर सांगता येत नाही, फ्युचरची गोष्ट आहे. श्रद्धाला माहीत नाही काय चाललंय, कारण ती आली आमच्यासोबत अशीच. मला वाटत नाही श्रीमान भाऊ येतील, कारण की भाईंना सिक्युरिटी टाईट लागते आणि एवढ्या जागेत सिक्युरिटी होऊ शकत नाही भाई. आणि जर इथं पुण्यासारखी जनता जमली तर मॅनेजेबल मॉल नाही हा त्या लेवलचा मॉल नाही. सीन चालू आहे साईडला, त्यामुळे थोडी गर्दी झाल्या आणि मूवी ऑलरेडी हाऊसफुल आहे. आणि ऑलरेडी इथं पुढच्या साईडला गर्दी झाल्या एवढी पुढं ते दोन्ही काउंटर भरल्यात. मी रजिस्ट्रेशन ऑलरेडी काल केलेलं आहे, तरी पण मी आता पुढं जायची हिंमत नाही माझी. भाऊंची काय हालत होतं तरी बघूया बघूया पुढं कसं काय काय होते. भाऊ आले तर तुम्हाला नक्की फुटेज मिळणार आहे. माझा फोटो त्यांच्यासोबत तर देण्याचा प्रयत्न नाही करेल. काही पाय धरायला जाईल, मग तेव्हा फोटो निघेल का नाही माहीत नाही, कारण काहीतरी बघूया आपण काहीतरी. भावांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसेलच, फोटो मी मध्ये टाकणार आहे. कर्नू भावांना, सक्सेना भावांना भेटण्याचा, फोटो काढण्याचा. मितेश होता, मालवणी होता, मालवणी एडिटर सर. मी करण्याला काय म्हणलो, दादाला बोलायच की नाही कुठं तरी पार्किंग मध्ये, नाही म्हणते पाठवून दिले आणि मी त्याला पाठवला मुंबईवर ये बाबा म्हणून. नाही करत, बरोबर एकदम ऑसम लेवल एक्सपिरियन्स. त्यात पण लय मोठा जोक झाला आमचा. काय झालं, आम्ही थांबलेलो, लाईनीत थांबलेलो. मला कंटाळा यायला लागलेला, मी जायच्या नादात होतो, कारण की ऑलरेडी उन्हात एवढं अजिबात घेणं. त्यात ढकली ढीगभर. त्यात जोक काय झाला, मी तेजा आणि श्रद्धा एकदम एका कॉर्नरला बॅक साईडला होतो, पब्लिकच्या एकदम लाईनीमध्ये सगळ्यात मागे. तो बॉक्सर बाउन्सरला काय झालं काय माहित, लेडीज आहे तुमच्यावर, या आमच्या बहिणीचा मला फायदा. भाईनं डायरेक्ट घेतलं आणि दादा फोटो काढा यांचा. आई शपथ रे, काय नसीब बोलतात ना, नसीब. 5 मिनिटांनी आमचं बोलणं काय झालेलं, काय म्हणला आधीच ड्राईव्ह करून आले, कंटाळाला जागा. माझे पाय दुखाल्यात, गुडघं दुखाल्यात, लय बेकार दुखाल्यात रे, खरं सांगतो. फक्त 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं काय. 10व्या मिनिटाचं म्हणून जाऊ दे, दुसऱ्या मिनिटाला जोक झाला लय मोठा. कारण एक्सपिरियन्स ऑसम लेवलचा होता. भाई, आपण ज्या लोकांना डेली ब्लॉग्समध्ये बघतो आणि ॲडमायर करतो, त्यांना भेटणं ही वेगळीच जराशी गोष्ट असते. आणि ती आपल्याला पण थोडी मोटिवेशन देते की आपण आपलं काम पुढं कंटिन्यू ठेवलं पाहिजे. आता ब्लॉग्स तर आपण बनवतो, नक्की भेटणार. आता इथपर्यंत आलोय, त्यांच्या 80% पोचलोय. 20% फक्त राहिलेत, त्यांच्याशी भेटून घ्यायचं. बस श्रीमान दादांच्या 80%ला भेटलो आपण. 20% पुढं पाहिजे आहेत आपल्याला. होप की इन फ्युचरमध्ये तसा दिवस येऊ दे आणि आपल्याला दादांचे दर्शन होऊ दे. खरं जी झाली आज गोष्ट आहे, म्हणजे एवढा आम्ही गडंग्लजवरनं फापलत. मी किती म्हणजे 1.5 तासामध्ये गाडी गडिंग्लजवरनं इकडे पोहोचवल्या, एवढ्या हेवी ट्रॅफिकमध्ये आणि वर्किंग लोडमध्ये. केवढा तिथं ट्रॅफिक आहे आणि रोडचं काम चालू आहे, त्याच्यामधनं मी गाडी आणलेली आहे. गोष्ट म्हणजे त्या लोकांना मी फक्त स्क्रीनवर बघते, फक्त स्क्रीनवर. आज ताग आहेत, सेलिब्रिटी नाही, काय नाही. जीवाला जीव लावणारे जी म्हणते की आपण बांधली बघली, भावा, बांधील की तो चान्स तर मिळाला नसता, अजिबात मिळाला नसता. पब्लिक एवढा आला असते, फार चिंध्या झाल्या असत्या. कारण जेवढ्या मला माहिती तो श्रीमान अजून कोल्हापूर आहेत, म्हणजे भावाला इथं ठेवून येऊ एकटा जाणार नाही दादा आपला, असा नाही आपला दादा. 14 जण आहेत, मालवणी आहे, एडिटर आहे,
आपला हाय सक्सू आहे, करनू तर मी नाही सोडणारच नाही त्याला. आता नसीब नसीब की बात आहे. पार्किंग मध्ये आलेल्या पहिला गाडी सफारी वगैरे हुडकायला लागले, तर यांना नव्याने कुठे दिसते काय. सफारी नाही दिसली, थार नाही दिसली, सक्सेनाची अल्कजार नाही दिसली. परत अजून कुठली रे इको एक आहे ना? नाही ऑरा पण एक लागले असणार कुठंतरी. नाहीतर असं पण असू शकते की मॉलवाल्यांनी त्यांच्यासाठी एक कॅब वगैरे पाठवली असणार हॉटेल वगैरे वरनं पिकअप ड्रॉपसाठी. तो सीन माहीत नाही, कारण जे आता झालं ते बादशा लेवल झालं, खरोखर बादशा लेवल झालं. मजा आली. आजचा दिवस इथं संपला. आपलं ट्रिप पुरी जर्नी एकदम धावाधावीमध्ये गेली, खरं मस्त मजा आली त्याच्यामध्ये पण.